उद्धरेद उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत। आत्मा एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः। आत्मना आत्मानं उद्धरेत आत्मानं न अवसादयेत। हि आत्मा एव आत्मनः बन्धुः आत्मा एव आत्मनः रिपुः। आत्मना म्हणजे आपल्या आत्म्याने, म्हणजे आपण स्वतःने, आत्मानं आपल्या आत्म्याला म्हणजे स्वतःला, उद्धरेत आपला उद्धार करून घ्यावा, आपणच आपला उद्धार करून घ्यावा। म्हणजे ह्या संसाररूपी सागरातून आपणच आपल्याला बाहेर काढावं। तुकाराम महाराज म्हणतात, काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा दाखविले। काय अभंग आहे तो? काढोनी बाहेरी ठेविलो निराळा कौतुक डोळा दाखविले। आत्मना आत्मानं उद्धरेत, आपणच आपला उद्धार करावा, आपणच आपल्याला ह्या संसार रूपी सागरातून बाहेर काढावं। आत्मानं न अवसादयेत, आत्मानं आपण आपल्या स्वतःला किंवा आपल्या आत्म्याला न अवसादयेत, त्याचा अवसादन करू नये, म्हणजे आपण स्वतःचा अधपात किंवा हानी करून घेऊ नये। ही कारण आत्मा एव आत्मनः बंधू, कारण आत्मा एव, आत्मा हाच आत्मनः बंधू, आत्म्याचा बंधू आहे। आत्मा एव आत्मनः रिपुः, आणि आत्मा हाच आपला स्वतःचा शत्रू आहे असं सांगितलं। आपण सकाळी पाहिलं की भगवान परमात्म्याने ज्या वेळेला योगारूढ पुरुषाचं वर्णन केलं की ज्याच्या ठिकाणी भोगासक्ती नाही, कर्मासक्ती नाही, आणि ज्याने संकल्पाचा परित्याग केलेला आहे, असा जो पुरुष आहे त्याला या ठिकाणी योगारूढ असं म्हटलेलं आहे। आणि त्याचं वर्णन आपण सकाळी पाहिलं, कोणाला योगारूढ म्हणावं, तर हा योगारूढ पुरुषाचं जीवनचरित्र किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचा होणारा आध्यात्मिक विकास हा अर्जुनाने जेव्हा श्रवण केला तेव्हा अर्जुनाला साहजिकच जिज्ञासा झाली की अशा प्रकारची योग्यता आपल्याला प्राप्त व्हावी, तर ही योग्यता प्राप्त होण्यासाठी आमच्या जीवनात कोण सहाय्य करील, कोणाच्या द्वारा किंवा कोणाच्या सांभाळी आम्ही लागलो असताना ही आम्हाला योग्यता प्राप्त होईल, असा अर्जुनाच्या मनात शंका झाली। आणि ती शंका त्याने भगवंताला विचारली की ऐशी ही योग्यता कवणे दिजे, अशा प्रकारची योग्यता आम्हाला कोण बरं देईल, अशा प्रकारचा उच्चतम अधिकार आम्हाला कशाने प्राप्त होईल, म्हणजे कोणाच्या साह्याने, कोणाच्या व्यक्तीच्या किंवा कोणत्या साधनाच्या साह्याने कोणतं साधन हे आम्हाला प्राप्त करून देईल, किंवा आमच्याहून भिन्न असणाऱ्या कोणत्या व्यक्तीची, म्हणजे प्रारब्धाची, ईश्वराची, किंवा दुसऱ्या गुरुची, किंवा कोणत्या व्यक्तीची, किंवा देशकालाचं काय साह्य आम्हाला होईल की जेणेकरून आम्ही योगारूढ होऊ शकू, असं सांगितल्यावर अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर किंवा शंकेला उत्तर म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात की ह्या परमार्थामध्ये आपल्याला कोणीही आपला उद्धार करू शकणार नाही, आपला उद्धार आपणच केला पाहिजे। आणि जो उद्धार करून घेईल तो आपणच आपला बंधू आहे, आणि जो या संसार सागरातून आपला उद्धार करणार नाही तो आपली स्वतःची अधोगती करणारा जो पुरुष आहे तो आपणच आपला शत्रू आहे, अशा प्रकाराने भगवान परमात्मा अर्जुनाला या श्लोकामधून सांगतात। आता यावर माऊली सांगतात, तव हसोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवनाशी काय दिजेल कवणे, अद्वैती ये। चांगलं पहा, तेथ अर्जुनाने सांगितलं की अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता। हे अर्जुन म्हणतो की हे अनंता, हे भगवान परमात्मन, मी तुझ्याकडून जेव्हा हे
योगारूढ पुरुषाचं वर्णन ऐकलं तर ते ऐकता माझं बहुविस्मो. ते ऐकत असताना मला अतिशय आश्चर्य नवल वाटायला लागलं आणि ही अद्भुत अशी स्थिती माझ्याही जीवनात मलाही अनुभवायला यावी असं मला वाटू लागलं. तेव्हा असा जो पुरुष आहे तू वर्णन केलेला, तया आईशी योग्यता कवण दिजे, त्याला अशा प्रकारची ही योग्यता किंवा इतका उच्चतम कोटीचा अधिकार की ज्याचं योगारूढ म्हणून परमात्म्याने तोंड भरून वर्णन करावं. परमात्मा मला वाटतं 14व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत की या ठिकाणी मला ह्याच पुरुषाचं वर्णन करणं जास्त आवडतं. म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्य शेजे डोळा लागला तया. साम्यरूपी शय्येवर पडलेला हा पुरुष आहे, याचं वर्णन करणं मला वारंवार आवडतं. त्याला इथं योगारूढ म्हटलं, कुठं कुठं त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं, कुठं त्याला त्रिगुणातीत असं त्याचं वर्णन केलं, कुठं त्याचं वर्णन करत असताना ज्ञानी पुरुषाचं वर्णन म्हणून केलं, त्रिगुणातीत पुरुषाचं वर्णन म्हणून केलं. पण सर्व वर्णन एकाच पुरुषाचं आहे. इतक्या वेळा वारंवार का केलं तर भगवान म्हणतात मला तो आवडतोच इतका की म्हणून मला तोंड भरून त्याची स्तुती करावी वाटते. तर असा जो पुरुष आहे तर ह्या पुरुषाला ही अशा प्रकारचा अधिकार कशाने प्राप्त झाला, कोणी प्राप्त करून दिला असा अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा भगवान म्हणतात तेव्हा हसोनी श्रीकृष्ण म्हणे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसू लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला हसू आलं आणि म्हणतात हे नवल तुझे नवल ना हे बोलणे. अर्जुना की तुझे आता बोलला ना हे बोलणे तुझे नवल ना, हे तुझे मोठं अद्भुत किंवा आश्चर्यकारक बोलणं नाही काय, अशी योग्यता कोण देतं. म्हणजे आश्चर्यकारक म्हणजे काय, तुला इथं शंकाच यायला नको होती. कारण काय आहे की ही जी योगारूढ पुरुषाची स्थिती सांगितली, ह्या स्थितीमध्ये ही स्थिती आहे, ही काही गती नाही. जिथं गती असेल तिथं कोण कोणाकडं आगमन गमन देणं घेणं आदान प्रदान ह्या गोष्टी होऊ शकतील. पण आत्ता तुला हे कळलं ना, मी ज्या पुरुषाचं वर्णन केलं तो कोणत्या बोधाला प्राप्त झालेला आहे. एकम एव अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, या मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. ज्या ठिकाणी परमात्म्या वाचून दुसरं कोणतीच वस्तू उर्वरित राहत नाही, केवळ परमात्मा आणि तो सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या स्वरूपाला ब्रह्मज्ञ पुरुष जेव्हा प्राप्त होतो त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये दुःख संबंधरहित केवळ घनीभूत आनंदच राहतो आणि तेच त्याचं स्वरूप असतं. तो आनंद आत्ताच मागं सांग, योगारूढ पुरुष भोगता आहे का, त्याला भोक्तृत्वासक्ती आहे का, नाही. कर्मासक्ती आहे का, नाही. त्याच्या अंतःकरणात कोणते संकल्प विकल्प आहेत का, नाही. मग असा जो पुरुष आहे म्हणजे तो पुरुष काय खऱ्या अर्थाने असं कोण आहे, फक्त ब्रह्मच आहे. आणि तो ब्रह्मवेत्ता जो पुरुष आहे तो ब्रह्मैव भवती, ब्रह्मरूपच झालेला आहे. त्याच्या याच्यामध्ये कोणतंही त्याचं अज्ञान नाही, अज्ञानाचं निवर्तक वृत्ती ज्ञान नाही, त्या ठिकाणी दुःख नाही, दुःखाचं निवर्तक सुख नाही. अशा प्रकारचं सगळ्या द्वंद्वांच्या अतीत झालेला तो महापुरुष आहे. त्याच्या स्वरूपात कोण आहे, त्याच्या स्वरूपात तोच आहे. त्याच्यामध्ये कोण आहे, त्याच्यामध्ये त्याचं स्वरूपच आहे आणि स्वरूपात तोच आहे. म्हणजे तो स्वरूपाहून अभिन्न झालेला आहे स्वरूपात आणि त्याच्यामध्ये यत्किंचितसुद्धा भेद राहिला नाही. कारण श्रुतिमाता सांगते य इह नानेव पश्यती, जो या ठिकाणी नाना किंवा भेद पाहतो तो मृत्योः समृत्युमाप्नोती. य इह नानेव पश्यती, नाना किंवा भेद या द्वैत या ठिकाणी नाहीच आहे. या ठिकाणी केवळ परमात्माच आहे आणि त्या केवळ परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जो कोणी भेद पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होतो. हे तर काय झालं, हे जीवाचं जीवनचरित्र झालं. एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूला प्राप्त होणं किंवा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे तर काय झालं, ते जीवाचं जीवनचरित्र झालं. ते ह्या योगारूढ पुरुषाचं जीवनचरित्र नाही. हे तुला मी आत्तापर्यंत सांगितलेलं जर तुला समजलं असेल तर तरी तू अशी शंका करत असेल की अशा पुरुषाला कोणी दिलं म्हणजे देणारा कोणीतरी आहे आणि घेणारा कोणीतरी आहे. म्हणजे एक कोणीतरी दान करणारा दाता आहे बरोबर ना, आणि एक ग्रहिता आहे असं समजून तुझा हा प्रश्न झाला.
म्हणजे द्वैत अवशिष्ट ठेवूनच तू हे बोलत आहेस. प्रश्न जरी अद्वैती पुरुषा संबंधाने करीत असला, परंतु त्या ठिकाणी सत्यद्वैताची कल्पना करून द्वैत सत्य आहे असं समजूनच तो हा प्रश्न केला. हे तुझं बोलणं नवल नाही का? आश्चर्य नाही का? का की जर तुला खरं जर कळलं असेल तर कवनाशी काय दिजे कवने अद्वैती ये. कवन म्हणजे कोणी आणि कोणाला ह्या अद्वैत स्थितीमध्ये काय देईल. कारण या ठिकाणी देणारा घेणारा आणि ते देण्याची किंवा घेण्याची जी वस्तू, ही वस्तूतलं म्हणजे ही जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. आणि अशा ज्याला त्रिपुटी विवर्जित असणारा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा, आणि त्याचं मी वर्णन केलं आणि त्याच्याविषयी तुला असं वाटलं की ही स्थिती प्राप्त करून घेणारा कोणीतरी आहे. म्हणजे हा तुझ्या ठिकाणी भ्रमच आहे की नाही, की कोणीतरी दुसरा मला ही स्थिती प्राप्त करून दिली. ही स्थिती एक आहे, त्या स्थितीचा प्रापक मी आहे आणि प्राप्त करून देणारा साह्यकर्ता, तिचा प्रदाता दुसरा कोणीतरी आहे. असेच भ्रम तुझ्या अंतकरणामध्ये दृढमूलक होऊनच आहे की नाही, भ्रमातच तू हे प्रश्न विचारतो की नाही. याचा अर्थ हे नवलं नाही, हे तुझे बोलणे. कारण का? कवनाशी काय दिजेल कवणे, म्हणजे कवने दिजेल, कोणाशी दिजेल, काय दिजेल, आहे की नाही. हे कुठं पण ये अद्वैती, या अद्वैतामध्ये, म्हणजे अद्वैतामध्ये काही नाही, कोणत्याही प्रकारचा व्यवहार नाही. ही अव्यवहार्य अशी स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असणारी जी आपली स्थिती आहे, त्या स्थितीचं मी वर्णन करीत आहे. आणि तो प्रश्न मात्र त्रिपुटीला धरून, द्वैताला धरून आणि द्वैताविषयी सत्यतेची धारणा ठेवून तू मला हा प्रश्न विचारित आहेस, असं भगवान अर्जुनाला म्हणतात. पण एक आहे, तुझं प्रश्न विचारणंही चुकीचं नाही. कारण सगळ्या जीवांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारावा हे थोडं काही फार लोकराटीच्या विरुद्ध आहे असंही नाही. कारण इथं कुआ में भंगा पड गया अशा प्रकारची स्थिती आहे, आहे की नाही. त्यामुळे बहुतेक लोक जर पाहिलं तर त्या लोकांची तुझीच ही स्थिती असं नाही. बरं, तू जरी माझाच अंश असला, नर नारायण रूपाने आपण दोघंही एकच असलो, तर तुझं प्रयोजन आणि माझं प्रयोजन हे जगत कल्याणासाठी ठरलेलं आहे. तू कोणती भूमिका घ्यायची हे ठरलेलं आहे. की अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे, अर्जुनम निमित्ती कृत्य आह श्री भगवान वासुदेवा. भगवंताचं आपलं अर्जुनाचं निमित्त करून भगवंताला गीता सांगायची आहे आणि अर्जुनाला सगळ्या जगताचं प्रतिनिधित्व करून त्या अज्ञानासहित अज्ञान कार्याच्या नाशाचा उपाय जगाला, संपूर्ण जगाला उघडपणाने स्पष्टपणाने सांगायचं आहे. त्याच्यासाठी तुझी ही भूमिका आहे. तेव्हा म्हणतात तुझंही काही फार चुकीचं आहे असं नाही. तेच सांगतात, पै व्यामोहाचे शेजे बळिया अविद्या निद्रितो होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. अर्जुना, पै, पण ही गोष्ट निश्चयाने आहे. पै हे एक पादपूर्णार्थक अव्ययपण म्हणून पै योजलं जातं. जसं संस्कृतमध्ये वई, तसंच पै शब्द हा अनेक ठिकाणी निश्चयवाचक असतो. निश्चयाने अर्जुना, हे असं घडायला नाही पाहिजे तुझा हा प्रश्न. कारण काय, प्रश्न जो आहे ना तोच मायेचं स्वरूप आहे. प्रश्न संपला की माया संपली, आणि प्रश्न निर्माण झाला की क्यों कैसे, हां बरोबर आहे, मायेमध्ये हे प्रश्न संभवतात. आणि क्यों कैसे काहीच नाही झालं की खाली कोण राहिले, स्वरूप स्थिती. त्या ठिकाणी काय पंचदशीकारा म्हणतात, त्या ठिकाणी प्रश्नही नाही आणि उत्तरही नाही. चोद्यम वा परिहारम वा क्रियते द्वैत भाषया. कोणतंही चोद्यम वा शंका आणि त्या शंकेचं समाधान हे द्वैताच्या भाषेमध्येच घडू शकतं. अद्वैत भाषया चोद्यम नास्ती नापी तदुत्तरम. अद्वैत भाषेमध्ये उत्तरही नाही आणि प्रश्नही नाही. तिथं काय आहे, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यस्तु छिन्न संशया.
गुरु मौनाने व्याख्यान करतात आणि शिष्य काय म्हणतो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, अशी खरी स्थिती आहे. आणि त्यामध्ये पण ह्या स्थितीतच जर राहिलं सर्व, तर हा आनंद होईल का? प्रश्नोत्तर रूपाने असणाऱ्या ब्रह्मानंदाचा भोग त्या गुरुला आणि शिष्याला, बरोबर ना, एकच असणारं तत्व जे काय गुरु शिष्याचं मिस करतं, असं अमृतानुभवामध्ये एकपणा नव्हे सुसास, गुरु शिष्याचे करुणी मिश, पाण्याची आपुली वास पाहतसे, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात हे घडतं कसं, तर व्यामोहाचे शेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे, तेवेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूचा. इथं व्यामोह म्हणजे वी अधिक आ उपसर्गपूर्वक मोह वैचित्ये अशा धातूपासून हे व्यामोह शब्द झालेला आहे. म्हणजे विशेष करून सर्वत्र रीते सर्वच वस्तू संबंधाने मोह म्हणजे विपरीत भावना किंवा त्याला भ्रम किंवा भ्रांती होणं. व्यामोह शब्दाचा अर्थ काय? भ्रांती. आणि व्यामोहाच्या शेजे म्हणजे भ्रमरूपी शेजेवर अर्थात अंथरुणावर किंवा शय्येवर त्यावेळेला मनुष्य राहत होतो. कशामुळं? तर बळिया अविद्या निद्रित होईजे. अंथरुण किंवा शय्या कोणती आहे? भ्रांतीची शेज आहे. आणि त्या भ्रांतीच्या शय्येवर काय झालं? बळिया अविद्या म्हणजे बलवान असणारी जी अविद्या आहे त्या अविद्येमुळं निद्रित होईजे. हा जीव काय झाला? निद्रित झाला, झोपला. म्हणजे त्याला आपल्या स्वस्वरूपाचं आपुला आपण पेया विसरू जो धनंजया, तेच रूपयया अज्ञानाशी. त्याला आपल्या स्वस्वरूपाचा विसर पडला. त्याचं कारण काय आहे? तर बलवान असणारी अघटित घटना पटीयसी अशी जी माया आहे त्या मायेनं तो निद्रित होते, झोपला. त्या मायेनं ती माया त्या परमात्म्याच्याच आश्रयाने राहिली आणि त्या परमात्म्यालाच तिनं आच्छादन केलं. आणि तिचं बळकटपण आहे त्या बलवान असणाऱ्या अविद्येमुळं त्याच्या ठिकाणी झालेला जो अन्यथा ज्ञान किंवा विपरीत ज्ञान, त्या विपरीत ज्ञान रूपी भ्रांतीरूपी शय्या, आणि ती शय्येवर हा जीव जो आहे तर बलवान असणाऱ्या अविद्येमुळं निद्रित होईजे, तो त्या ठिकाणी झोपलेला आहे. आणि निद्रेचा परिणाम निद्रादोषामुळं काय पडतं? स्वप्न पडतं. आणि त्यावेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्ममृत्यूचा. आणि त्यावेळी हा जीव जो आहे तर जन्ममृत्यूचा दुःस्वप्न भोगीजे. या ठिकाणी जन्म आणि मृत्यू यांचं दुष्ट स्वप्न, बरोबर ना, किंवा त्याला खेदखिन्न क्लेश देणारं, क्लेशकारक, दुःखकारक असं स्वप्न, दुःस्वप्न त्याला पडतं. म्हणजे याचा अर्थ इथं काय? तुकाराम महाराजांचा अभंग आहे काही एक ठिकाणी जन्म आणि मरण खरे नाहीच आहे. जन्म मृत्यू स्वप्ना सारिखे आपत्या न देखे पारिखे, तुका म्हणे अखंडित सुखे, वाणी वदे मुखे प्रेमामृताची, असंच आहे ना. अशा प्रकारे सांगितलं. जन्म मृत्यू स्वप्नासारखे. माणसं ज्या जीवनामध्ये आहे ना, जन्माने आनंदित होतात आणि मृत्यूने दुःखी होतात, आहे की नाही. ज्या पुरुषाचा जन्म झाला त्यावेळेलाच लोक आनंदित होतात आणि खरं तर तेव्हा आनंदित होतात म्हणूनच मृत्यूच्या वेळेला रडतात, आहे की नाही. तर त्यामध्ये जन्म आणि मृत्यू ज्याचा विचार करून मनुष्य आयुष्यभर विचार करून किती अनेक दर्शनशास्त्रांचा, अनेक साधनांचा, अनेक भौतिक त्याचा परिहार करण्याला योग्य वाटतात अशा साधनांसाठी सगळे जीव एकत्र किंवा व्यक्तिगत सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. परंतु अजून मृत्यूला कोणी टाळू शकलं नाही आणि मृत्यूपासून उत्पन्न होणारं दुःख त्यालाही कोणी टाळू शकलं नाही. परंतु तत्वतः याचं कारण आणि कुणाला दुःख त्याचं टळलं नाही. पण खरं जर मृत्यू म्हणजे काय याचा जर आपण विचार करायला लागलो तर मृत्यूचा विचार जर आपल्याला खऱ्या अर्थाने झाला तर त्या मनुष्याला कधीही मृत्यूचं दुःख होणार नाही. कारण मृत्यू जर खोटा आहे, मृत्यू हा खोटा आहे असं जर कळलं तर त्याच्यापासून त्याला दुःख होत नाही. जे सांगतात स्वामी महाराज सांगायचे की एक जण रस्त्याने चालला होता, त्याचा जुना असणारा लहानपणचा मित्र आला आणि त्याने एकदम जोराने थापड मारली त्याला. त्यांनी इतकं वळून पाहिलं की आता याचा मी समाचार घेऊन
घेईल. आणि तितक्यात त्यांनी पाहिलं तर त्याला असं लक्षात आलं की हा तर आपला बाळपणचा दोस्त आहे. लगेच त्यांनी त्याच्या गळ्यात मिठी घातली, त्याला आलिंगन केलं. याचं कारण आहे त्याला त्याची भीती किंवा शत्रुत्वाची भावनाच गेली. हा तर आत्मीय आहे, हा आपला मित्र आहे अशी भावना झाली. तसा मृत्यू जो आहे तो मनुष्याला जीवनभरामध्ये जे भोगलेली जी दुःख, त्या दुःखावर पडदा टाकणारा मृत्यू आहे. त्यामुळं त्या मृत्यूला जसं आपल्या झोपेची आपण इच्छा करतो की नाही, झोपेमध्ये काय होतं, दिवसभर केलेल्या कर्माचा किंवा कर्मसंस्काराचा पूर्ण विसर पडून मनुष्य आपल्या अज्ञानामध्ये चित्तवृत्ती लीन करायला मागत असतो, त्याची मागणी असते दररोज. याचं कारण काय, त्याच्यामध्ये त्याला फक्त काय पडतं, विस्मरणच घडतं. खरं तर त्याचं बीजरूपाने असणारं जे अज्ञान आहे ते तसंच राहतं, उलट त्या अज्ञानामध्ये वृत्ती लीन करतो, आहे की नाही. तसं हा मृत्यू तरी काय आहे, ही महानिद्रा आहे. काही 100 वर्षाचं जे स्वप्न पाहिलं, बरोबर ना, त्याने आणि जे दुःस्वप्न पाहिलं, जे दुःख भोगलं, ते सगळ्या दुःखाचा विसर त्याला पडत असल्यामुळे ही एक प्रकारची निद्रा. कारण बीजरूप अज्ञान तसंच आहे, म्हणजे अज्ञानातच वृत्ती लीन झाली. इथं काही तास होते आणि तिथं काही कितीतरी दीर्घकाल मिळणारी ही विश्रांती आहे. म्हणून इथं माऊली म्हणतात की दुःस्वप्न हा भोगीजे. पण हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की माऊली याला सत्य समजत नाही. हे जन्म आणि मृत्यू स्वप्नासारखे आहे म्हणून हे दुःस्वप्न आहे. फक्त काय आहे, हे वाईट स्वप्न आहे असं सांगतात. जन्ममृत्यूचं स्वप्न वाईट आहे, पण हे सुद्धा स्वप्न आहे. परंतु स्वप्नात स्वप्न खोटं वाटत नाही, म्हणून त्या ठिकाणी स्वप्नातलं दुःख हे सत्य आहे असं स्वप्नातच वाटतं. बरोबर ना, असं स्वप्नातच वाटतं का जागं झाल्यावर वाटतं? जागं झालं स्वप्नातलं सुख स्वप्नात सत्य वाटतं, पण जागं झाल्यावर स्वप्नातलं सुखसुद्धा सत्य वाटत नाही. तसं हे जन्म आणि मृत्यू हे आपल्याला बलवान अविद्येमुळं पडलेलं, बरोबर आहे ना, हे दुःस्वप्न आहे. त्या बलवान अविद्येमुळं जीवाला भ्रांती झालेली आहे. काय मनोनी पडेला विसरू, जे प्राणिया कामी भरू, देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. त्याला बोधरूप आत्म्याचा किंवा आत्म्या स्वरूपाचा ज्ञान, मी आत्मा आहे याचं त्याला विसर पडला. त्यामुळं तो देहादिकांच्या दुःखाने स्वतःही अज्ञानामुळं भ्रमिष्ट होऊन ह्या देहादिकांचे धर्म हे आपले धर्म आहेत, देहादिकांचा जन्म आणि मृत्यू हे माझे आहेत असं मानायला लागला. स्वप्नात तसेच झाले की नाही देहादिक, आणि त्या देहाला तो मी किंवा माझा असं म्हटला की नाही, आणि त्याची सगळी दुःख त्याला भोगावी लागली की नाही. का जेव्हा भोगावी लागली तेव्हाही खऱ्या अर्थाने न भोगता भोगण्याचा भ्रम झाला. न भोगता, कारण तो काय आहे, तो आपल्यात, कारण ते अगोदर ते पदार्थ नव्हते, स्वप्नाच्या पूर्वी पदार्थ नव्हते, स्वप्नातून जागं झाल्यावर राहिले नाही. बरं, जेव्हा दिसले तेव्हाही ते पदार्थ नव्हते, तेव्हाही ते पदार्थ भ्रमानेच भासलेले, म्हणजे ते फक्त प्रतीती मात्र होते आणि बाध योग्य होते असं जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला, ज्या वेळेला तो ह्या स्वप्नातून जागा होतो, का जसं काल ओवी सांगितली कोणी की हात ठेविला नोहे, महाराजांनी सांगितलं महावाक्याचे निनावे गुरुकृपेचे निथावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. जसं एखादा माणूस झोपेमध्येच ओरडायला लागतो, आपण काय करतो, त्याला जागं करतो. जागं केल्याबरोबर त्याचं झोपेतलं ओरडणं थांबतं की नाही, आणि त्याची भीती पण सर्व निवृत्त होते की नाही. अशी जेव्हा श्रीगुरूंची कृपा होते त्याला फक्त मस्तकावर हात ठेवला असं नाही, हात ठेविला मस्तकी आणि देवनी प्रसाद केले सुखी, अशी जेव्हा त्याची स्थिती होती का तू तर सुखरूप आत्मा आहे, देवाची बरे देवाची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही अमर आहा खरे की पाहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. असं जर त्याला झालं तर त्याला आता त्याचं दुःख वाटतं का? नाही. तसं श्रीगुरूंची कृपा, शास्त्राची कृपा, अंतकरणाची कृपा आणि ईश्वर कृपा, या 4 कृपा जीवनामध्ये जेव्हा एकत्र होऊन त्या साधकावर पूर्णपणे अनुग्रह करतात त्यावेळेला तो ह्या बोधाला प्राप्त होतो. आणि त्याची जी स्थिती आहे की ज्या स्थितीमध्ये व्यामोहाचे शेजे बळिया अविद्या निवृत्ती होईल. गुरूंनी त्याला तू देवच आहे, तूच आत्मा ब्रह्मरूप आत्मा आहे असं सांगितल्याबरोबर
ती अविद्या त्याची काय होते, निवृत्त होते. अविद्या निवृत्त झाली की अविद्येचं कार्य असणारी जी विपरीत भावना, मी देह आहे किंवा देहसंबंधी माझे आहेत, ही सगळीच भावना निवृत्त होते. जागा झाल्यावर कोण राहतं, त्या ठिकाणी त्या स्वप्नामध्ये असणाऱ्या गोष्टी राहतात का, जागे झाली या काय लटिके सकळ या स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी, लटिके शेवटी जागे झाले या सकळ. या ठिकाणी स्वप्नीतल्या गोष्टीने मला एखाद्या वेठ बिगाऱ्याप्रमाणे धरलं होतं. स्वप्नातल्या गोष्टी म्हणजे मला सुखदुःख देतात असं वाटत होतं, पण जागं झाल्यानंतर काय, अरे ह्या सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी लटक्या होत्या असं सांगा. काय वाया भाकेली करुणा मूळ पावावया शिना, राव रंकदाना कैसे स्थानावर आहे. इथं गरिबी श्रीमंती आहे का, जन्ममरण आहे का, मान अपमान आहे का, सुखदुःख आहे का, कोणतं द्वंद्व आहे का, कोणतंच द्वंद्व त्या ठिकाणी राहिलं नाही. परंतु कधी जागे झाली, जाग झाला असताना हां हां हे जेवढं आम्ही आत्तापर्यंत सोचलं ते कुठपर्यंत सोचावं लागलं होतं, जागे न होता. जोपर्यंत आम्ही जागं झालं नाही तोपर्यंत हे श्रम आम्ही सोचले, पण जागं झाल्यानंतर नाही. हां, अनुभवही सांगे दुःखे डोळे उघड. आपण जर अगोदर दुःख होतं, डोळे उघडले तर अनुभव काय सांगतो, ते भोगलेलं दुःख सत्य होतं का तो दुःखाचा आभास होता, भोगलेलं सुख सत्य होतं का तोही सुखाचा आभास होता, हेच आपल्याला कळतं. हे प्रत्येकाला कळतं. परंतु ही निद्रा काय आहे, ही निद्रेतून आपण जेव्हा जागं होतो, आपली जी दैनंदिन निद्रा आहे, परंतु ही जी अनादिकालापासून असणारी अज्ञानरूपी निद्रा आहे, त्यावेळेला जागं झाला असताना याची कोणत्याच काळात कधीही सिद्धी होत नाही. हे गुरुकृपेचं काय आहे, वैभव आहे. म्हणून सांगतात हां 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 नसताची दावनिया भेव केला जीव हिमपुटी. जीवाला उगीच्या उगीच निराश करीत गेला, दुःख देत गेला का, कळले तेव्हा झालो जागा, म्हणजे जागा झालो तेव्हा कळलं काय, वावगा हा आकांत, हा उगीच मी आकांत आक्रंदन मी करत होतो, हे सगळंच्या सगळंच काय होतं, खोटं होतं, हे त्याच्या ध्यानी येतं. आणि जोपर्यंत हे विपरीत भावना, बलवान अविद्याकृत विपरीत भावना आहे, तेवेळी दुःस्वप्न हा भोगी जे जन्ममृत्यूचं. याच्यामध्ये एक व्यंजन आहे की ह्या जन्ममृत्यू जे आहे ना, ज्या जन्ममृत्यूला आपण घाबरतो, किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित, मनवनी जीव भ्याला, शरण गेला विठोशी, असं आपण म्हणतो की आता हे पुन्हा जन्ममरणात किती कष्ट, गर्भवासाचे दुःख गाढे कोणापुढे सांगिजेल, आहे की नाही. बाळपणाचं किती दुःख, तारुण्याचं किती, वार्धक्याचं किती, मृत्यूचं किती, ह्या सगळ्या दुःखाचंच वर्णन करणारे वेदांत शास्त्रामध्ये वैराग्य निर्माण होण्यासाठी याचं भरपूर वर्णन केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस हे कुठपर्यंत आहे, हे दुःस्वप्न आहे ह्या जन्ममृत्यूचं, आणि ते जोपर्यंत अज्ञान आहे आणि अज्ञानकृत विपरीत भावना आहे तोपर्यंत हे दुःस्वप्न आहे. पाठी अवसात ए चेवो तैते अवघेची होय वावो. त्याच्यात व्यंजना ही सांगायची की जन्ममृत्यूचं तेवेळी दुःस्वप्न भोगीजे. तेवेळी म्हणजे काय, ज्या वेळेला अज्ञान आहे तोपर्यंत हे दुःस्वप्न आहे. समजा स्वप्नातलं दुःख सुख खोटी आहेत, परंतु जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत ती खोटी नाही, तोपर्यंत ती खरी म्हणून जीव भोगत असतो. त्याचप्रमाणे हे जे दुःस्वप्न आहे जन्ममृत्यूचं, हे सुद्धा काय आहे, तेवेळी जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंतच आहे. अज्ञान गेलं काय, जागे झाले या लटिके सकळ, हे सगळंच्या सगळं काय, लटका आहे, मिथ्या आहे असं सांगतात. म्हणजे इथं हे सांगायचं का हे जे जन्ममृत्यूचं आपल्याला असणारं दुःख, हे दुःखसुद्धा खरंच स्वप्नासारखंच आहे, तत्वतः ते आत्मस्वरूपात नाहीच मुळी असं सांगायचं. त्यांनी सांगितलं हे जर एकदा कळलं तर कळले ज्याला आत्मा मी ऐसे, हे ज्वर बाधती कैसे, आत्मानं चेद विजानीयात अयम अस्मिती पुरुषा किम इच्छन कश्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत. असं पाठी अवसात ये चेवो तैते अवघेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची. आता म्हणतात हे जन्ममृत्यू
तर दुःख हा भोगत होता कारणावाचून. याच्या ठिकाणी काय आहे, कारणावा नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. तुकाराम महाराज म्हणतात काय, कारण नसताना आहे की नाही, लोक अमर असताना उगीचच मारतात, अमर आत्मरूप असताना उगीचच मारतात आहे की नाही, आणि सुखरूप असताना उगीचच दुःखाचा भोग घेतात. नसत्या छंदे नसत्या म्हणजे ज्या पदार्थ दे आधी प्रपंच नाहीच आहे आणि त्यांचा छंद घेतात, म्हणजे ते शरीर मी आहे, ते शरीर माझं आहे, हां सुखदुःख सत्य आहे, जन्ममृत्यू सत्य आहेत असं समजतात. आणि कारण नसतानाच जग विनोदे विवळतसे, त्यांचं काय विवळणं चालू आहे. आणि ज्याला तत्ववेत्याच्या दृष्टीनं ते काय आहे, विनोद आहे, ते त्याच्या दृष्टीनं हे मनोरंजन आहे. यांची ही फक्त भूमिका, बरोबर ना, एका नाटकातील भूमिकेसारखी भूमिका घेतात आणि घेता त्याला का म्हणून आश्चर्य वाटतं ते विसरूनच जातात. जसं तत्वतः ज्या वेळेला तो नट त्या नाटकात भाग घेतो आणि त्याच्यामध्ये तो राजा होतो, बरोबर ना, आणि राजा होतो आणि त्या नोकरावर अधिकार गाजवतो. आणि जेव्हा नाटकातला 3 तासाचा भाग संपतो तेव्हा खाली आल्यावर त्याला काही तो काम, तो म्हणतो मला थोडा चहा आण, तो म्हणतो नाही मला आता कंटाळा आला तर आहे की नाही. जो राजा तिथेच आहे तो म्हणतो मला आता कंटाळा आलं, आहे की नाही, हां मला कंटाळा आला, त्याला म्हणतो तुला कळत नाही मी राजा आहे, याचा अर्थ याला नक्की आता भ्रम झालेला आहे की नाही. नाही तर दोघं काय आहे, एकच आहे, जागे झाल्या लटिके सकळ अशी स्थिती आहे. म्हणून पाठी अवसात ये चेव, नंतर जर त्याला चेवो ये म्हणजे जर त्याला जाग आली तर अवघेची वावो होय, हे संपूर्णच्या संपूर्ण काय होतं, व्यर्थ होतं. ऐसा उपजे नित्य सद्भाव, आणि त्याच्या ठिकाणी जर अवघेची वाव होय, अवघेची म्हणजे या ठिकाणी अवघेची वाव म्हणजे शून्य त्याला काय सांगायचं, शून्य रूप आहे असं सांगायचं का अवघ म्हणजे मिथ्या. जे प्रतितीला येणारं जे द्वैत आहे ते अवघेची वाव होय, परंतु ते काय आहे की निरधिष्ठान भ्रम होत नाही. ते जे वावो किंवा मिथ्या असणारं अवघ म्हणजे हे जे जगत आहे ते जगत ज्या अधिष्ठानावर भासतं ते अधिष्ठान मात्र सत्य आहे. आणि काय ऐसा उपजे म्हणजे नित्य सद्भाव, त्याच्याला काय जग मिथ्या आहे, मग जगत अधिष्ठान हे नित्य आहे आणि त्याचा सद्भाव आहे, नाम ते त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि त्रिकालाबाधित नित्य सत्य असणाऱ्या जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे, अशा बोधावर जेव्हा येतो तेव्हा ते म्हणतात पाठी अवसात येचे, ही खरी त्याला काय स्वरूपाची झालेली जागृती. इथली कथे ही ज्या अवस्था आहे त्या अवस्थामध्ये काय होतं, निद्रेतून तो जागा होतो. आणि इथं कोणती अवस्था आहे, आज्ञानरूपी निद्रेतून तो जागा होतो की मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊकी सभागिया संता दुजा नव्हे अनिका मागुतागा असा त्याचा निश्चय होतो. आणि त्यावेळेला त्यालाच म्हणतात पाठी अवसात ये चेवो. त्याला खरी जागृती येते, म्हणजे कोणती जागृती येते, आपल्या स्वस्वरूपाची जागृती येते. तेव्हा ते अवघेची होय व्हावं, ते म्हणजे हे जे अवघ असणारं जे विश्व आहे, रज्जू सर्पाकार आणि भाष्य येले जगडंबर. आणि नित्य सद्भाव उपजे म्हणजे काय, सत्यतू विठ्ठला कागा हा दावीला जगदाकार. तुकाराम महाराजांचा पहिलं चरण हे अभंगाचं ते काही गाथेत आहे, काही गाथेत नाही. कोणतं, लटिकेची साच दाविले अचळ आणि पीडित असे काळ किती म्हण, असंच आहे ना प्रमाण. या ठिकाणी मला ह्या काळाच्या किती पीडा किती क्लेश देतो हा काळ. कशामुळे देतो तर लटिकेचे साच, जे खोटं आहे ते काय दाखवलं खरं, लटिकेचे साळ. आणि ज्या अस्थिर चंचल अनित्य आणि मिथ्या वस्तू आहेत त्या दाविले अचळ. आणि अशा रीतीनं त्या आम्हाला भ्रमात पाडून त्या काळाने किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडिलो आवर्ती भोरा ओळ साथोर मायाजाळी, अशा प्रकारची आमची स्थिती करून टाकली. म्हणून म्हणतात पण ज्या वेळेला तो खरा जागृत होतो, अर्थात गुरु कृपा होऊन
जेव्हा त्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख होते त्यावेळेला तो पुरुष त्याला काय होतं, अवघेचे वाव होय, हे संपूर्ण मिथ्या आहे असं कळतं. आणि ऐसा उपजे नित्य सद्भाव, आणि त्याच्याविषयी नित्य सद्भाव म्हणजे नित्य वस्तू असणारी, त्रिकाला बाधित असणाऱ्या आत्मा, बरोबर ना, तो तीच सद्वस्तू आहे आणि तिचंच भाव नाम भूसत्तायाम, तिचंच अस्तित्व आहे. आणि ते अस्तित्व केवळ अस्थिरूपाने राहणारा तो राहतो. म्हणजे तोही कोण राहतो, तोही आपणपाची आपल्या आत्मरूपानेच तो त्या ठिकाणी राहतो. म्हणजे त्या ठिकाणी राहत असताना त्या आत्मरूपाच्या ठिकाणी, बरोबर ना, आत्मरूपाच्या ठिकाणी आत्मरूपाच्या अतिरिक्त, आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसरा कोणताही पदार्थ त्याला द्वैत निर्माण करायला राहत नाही. पारमार्थिक सत्तेतला केवळ तोच शिल्लक राहतो, आत्माच अवशिष्ट राहतो. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या ठिकाणी पंचमहाभूत नाही किंवा त्याचं कारण अज्ञान नाही, देहादी प्रपंच नाही. अशा प्रकारचं अज्ञान आणि अज्ञान कार्य या सर्व संघाताचा त्या ठिकाणी पूर्णपणे त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय होतो. आणि त्यावेळेला कोण राहतो, तोच राहतो. आणि तो राहतो म्हणजे तोही आपणपाची, तो आपल्या ठिकाणी म्हणजे आपल्या स्वतःच्या सत्तेनं किंवा फक्त सद्रूपतेनं, आपल्या नित्यत्वाने, अर्थात ते नित्यत्व हे त्याच्या ज्ञानरूपत्वाचं आणि आनंदरूपत्वाचं आणि कैवल्याचं किंवा केवलत्वाचं या उपलक्षण या रूपाने तो राहतो. मनोनी आपणची आपणया गातू खिजत्व असे धनंजया, चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. एक आचार्यांच्या कोणत्या तरी ग्रंथामध्ये एक प्रमाण दिले, जे वाचलं पण आता माझ्या लक्षात नाही, मी त्याचा भाव सांगतो. ते असं सांगतात की म्हणून अशी स्थिती आहे म्हणून आपणची आपणया घातू किजत असे धनंजय. हे धनंजया अर्जुना, इथं धनंजय म्हणजे काय आहे, खरं धन कोणतं आहे, परमार्थ महाधन किंवा आत्मधन. आणि ते धन जिंकण्यासाठी जीवाला जन्म ईश्वरी सृष्टिक्रमामध्ये मिळालेला आहे, परंतु त्या धनावर मनुष्य विजय मिळवीत नाही, म्हणजे परमार्थ करीत नाही किंवा परमार्थाचं फल आपल्या हस्तगत करीत नाही. तर त्यासाठी अर्जुनाला इथं असं संबोधन दिलं आहे, हे धनंजया, आत्मरूपी धनावर विजय मिळवणाऱ्या, संपादन करणाऱ्या हे अर्जुना, जर असं केलं नाही तर आपणची आपला घात किजत असे, तर आपणच आपला घात केल्यासारखा आहे. म्हणजे अशी जर स्थिती आपल्याला न बांधता स्थिती अंगी, जर ही स्थिती आपल्या अंगी बांधून घेतली नाही तर आपला घात दुसरा कोणी केला नाही, आपणच आपला घात केला असं होईल. हे धनंजया अर्जुना, आता हा घात कसा झाला याचा जर विचार केला, हा आपण याकडून आपला, कोणाला वाटतं का आपणच आपला घात करावा, वाटत नाही. पण घात होतो ही खरी काय गोष्ट आहे, अनुभवाची आहे, आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही. पण आता एक असं आहे की आपणच आपल्या आत्मघाताला का प्रवृत्त झालो आणि घडलं कसं. वास्तविक सगळे लोक कोणीतरी आपला घात आपण करील का, आणि घात तर केला की नाही, झाला की नाही, त्याचे असणारे जे दुष्ट परिणाम तो जीव भोगत आहे की नाही, भोगत आहे. पण कशामुळं भोगतो हे ज्ञानोबा सांगतात की चित्त देवनी नाथिलिया देहाभिमाना. आपण नेहमीचं चिंतन करतो की या ठिकाणी आपण आपल्या देहावर तादात्म्य भ्रांती होते. आपल्याला हा देह मी आहे आणि देह संबंधी माझे आहेत, यामुळं संसार दुःखाला जीव प्राप्त होतो. आचार्यांचंच असं वचन आहे की अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे, असं उपदेशशास्त्रीमध्ये आचार्यांचंच वचन आहे. जीवनामध्ये जेवढी दुःख आहे ना, ती दुःख मनुष्याला शरीराला मी म्हणणं आणि शरीर संबंधियांना माझं म्हणणं, इथून सगळ्या दुःखाचा उत्पत्ती किंवा दुःखाचा स्रोत इथून सुरू होतो असं सांगतात. आता या ठिकाणी देह हा दुःखाला कारण आहे की नाही, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार,
शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरा ऐसे. हे शरीर हे शरीराला मी म्हटलं की मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी आणि येऊन या पाठी थापटी. ती देहाला मी म्हणण्यापासून दुःखाला प्रारंभ झाला. इथं काय करतात की ज्ञानोबराय असं म्हणतात की चित्त देवनी नाथील या देहाभिमान. देह दुःखाला कारण नाही, देहाला मी म्हणणं, देहाचा अभिमान धारण करणं, देह तादात्म्य भ्रांती ठेवणं हे खरं दुःखाला कारण होतं. देह नाही त्याला कारण. पदार्थ प्रतीतीला आलं म्हणून बिघडलं नाही, आहे की नाही. त्या प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाशी आपण संबंध जोडला, बरोबर ना. त्याच्याशी आपण कोणता संबंध जोडला? तादात्म्य संबंध जोडला, आध्यात्मिक तादात्म्य संबंध. वास्तविक तो संबंध सिद्ध होत नाही. देहाचा आणि आत्म्याचा तादात्म्य संबंध तर नाहीच सिद्ध होत. संयोग संबंधसुद्धा सिद्ध होत नाही. समवाय संबंध सिद्ध होत नाही. कार्यकारण भाव संबंध सिद्ध होत नाही. विशेष्य विशेषण भाव संबंध सिद्ध होत नाही. असं असतानाही परंतु देव आपल्याला मी म्हटलं की पहिलं कोण वाटतं? मी म्हणजे दुसरा कोण असू शकते काय? देह नाम आत्मा. हा देह म्हणजेच माझं काय स्वरूप आहे असं जीवाला वाटलं. वास्तविक कशामुळं वाटलं? भ्रमामुळं वाटलं, आहे की नाही. तर म्हणून या ठिकाणी सांगतात देह संबंधा आतू प्रतिपदी आत्मघातू भुंजता उसंतू कहीच नाही, असं त्याचं वर्णन केलं आहे. की देह संबंध केला का प्रत्येक पावला पावलाला आत्मघाताचं पातक लागतं. देहाला मी म्हटलं, पण सर्वात मोठं पातक कोणतं आहे? देहाला मी समजणं. ही गोष्ट आपण आतापर्यंत चिंतन करत आलो. पण माऊलीने या ठिकाणी असं म्हणतात की नाथिलिया देहाभिमाना, नसलेल्या देहाभिमानाला, नसलेल्या देहाभिमानाला आपणची आपण नाथिलिया देहाभिमाना चित्त देवनी. नसलेला जो देहाभिमान आहे त्याच्याकडं आपल्या अंतकरणवृत्ती समर्पित करून, म्हणजे खरं जे आहे ना, त्यांनी असं सांगितलं, मला वाटतं ह्याच्यात असेल एखाद्या वेळेस, कालच मी पाहिलं होतं. वेदांत सिद्धांतचा एक प्रकरण ग्रंथ आहे आणि त्या प्रकरण ग्रंथामध्ये भाष्यकाराने असं सांगितलेलं आहे. कोण मी नेमकं कुठं वाचलं ते काही लक्षात. द्रष्टा श्रोता वक्ता करता भोक्ता भवन्ति अहंकारा. असं म्हणजे द्रष्टा कोण आहे? देह द्रष्टा नाही. श्रोता, वक्ता, भोक्ता आणि कर्ता हा सगळा कोण आहे? अहंकारच आहे की नाही. अहंकाराचीच वृत्ती कर्ता झाली, तीच भोक्ता झाली, आहे की नाही. आणि तीच द्रष्टा पण तीच वृत्ती झालेली आहे असं सांगितलं. म्हणून जाऊन जेव्हा म्हणजे खरं जर पाहिलं तर आपल्याला देह दुःख देत नाही. देहाच्या विषयी आपण धारण केलेला जो अहंकार आहे तो दुःख देतो. पण तो अहंकारही जर आपल्याला त्याचं स्वरूप कळलं, त्याचं स्वरूप जर आपल्याला चांगलं कळलं तर तो अहंकार तरी दुःख देईल का? कारण तो नाथीला आहे. तो जर बुद्धीला त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो. काल आपण चिंतन केलं, अहंकार हा धियमृते. अहंकार कायम बुद्धीला सांगत असतो. त्याला हे कळलं ना, नाथिली या द्या, मी नसलेला आहे असं जर ह्या बुद्धीला कळेल तर बुद्धी आपलं ऐकायला तरी तयार होईल की याच्या. हा जरी अहंकार हा धियमृते हा जरी बुद्धीला सांगायला प्रवृत्त झाला तर बुद्धी त्याचं ऐकून तरी घेईल का? नसलेला तू काय दीडदमडीचा तू मला नको शिकू असं बुद्धी म्हणेल का नाही त्याला? जर बुद्धीला अहंकाराचं स्वरूप कळलं. म्हणून ती बुद्धी म्हणते, अगोदर त्याला खूप अगदी अंधारून गोंजारून सांगते की मा सुप्त प्रबोधय. अरे ही आत्मवस्तू जी आहे ना, सद्वस्तू, ती काय झोपलेली आहे. झोपलेली आहे म्हणजे ती आपल्या सामान्य रूपात स्वमहिमनेमध्ये स्थित आहे. ती विशेष भावाला अजून आलेलीच
नाही. म्हणून तिला आता तसं सामान्य रूपात पडून राहू दे, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक होऊ नकोस असं, बरोबर ना. तो अहंकार बुद्धीला सांगत असतो. मग कारण तो म्हणतो बरं झालं समजा तर काय होईल, ती सांगते उत्थिते परमानंदे. बाबा तो सामान्य रूपाच्या ऐवजी जर अहम सच्चिदानंद ब्रह्म अस्मी असं जर तो विशेष रूपाने प्रगट झाला उत्थिते परमानंदे, तर काय होणार आहे तुला माहिती आहे का? न तूच राहणार नाही. कोण राहणार नाही? बुद्धीच राहणार नाही. आणि मग बुद्धी जर राहिली नाही तर बुद्धीमध्ये पडलेलं जे माझं जे प्रतिबिंब आहे अहंकार रूपाने, बरोबर ना, ते तरी राहील का? तेही राहणार नाही. आणि त्याला प्रतीतीला येणारं जगत तरी राहील का? काहीच राहणार नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. पण जर त्याला कळलं नाथीला हा अभिमान म्हणून पदार्थच नाही असं जर बुद्धीला निश्चित कळलं, बरोबर ना, नाथील या देहाभिमाना, तर त्या ठिकाणी बुद्धी ही ह्या दुःख परंपरेला, अनर्थाला किंवा बंधाला कधीतरी प्राप्त होईल का? कधीच प्राप्त होणार नाही. पण झालं कशामुळं? तर नाथील या देहाभिमाना, नसलेलं जो देहाभिमान आहे त्याला चित्त देऊनी, त्याच्यातच तिनं आपलं चित्त अडकवलं. म्हणजे काय? त्याच्याविषयी चिंतन करू लागली. म्हणजे नसलेला देहाभिमान सत्य आहे आणि त्या देहाभिमान त्या जीवाला सारखा आपल्या नाचणीवर नाचू लागला. तो त्याचा काय झाला? सूत्रधार झाला आणि बाहुलीसारखा त्या जीवाला सुखदुःखाच्या रूपाने काय नृत्य करून घेऊ लागला. म्हणजे या ठिकाणी देहापेक्षा शब्दाची योजना जी केली ना, नाथील या देहाभिमाना चित्त देऊनी, आणि मग हा जो जीव आहे त्या जीवाला घातूक इजत असे, त्याचा घात झाला, अशा प्रकारची स्थिती. म्हणजे त्याला जी अनर्थ परंपरा प्राप्त झाली. जर तुम्ही म्हटले, चांगलं लक्षात घ्या, तुम्ही म्हटले की ह्या बुद्धीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे, बरोबर ना, बुद्धीमध्ये पडलेला चिदाभास आहे किंवा अहंकार अहमवृत्तीमध्ये पडलेला जो चिदाभास आहे, बरोबर ना, त्या चिदाभासाचं जर आपण विश्लेषण करायला गेलो तर जी बुद्धी किंवा जे अहंकार तो मिथ्या आहे. आणि मिथ्या अहंकारामध्ये पडलेलं किंवा विशेष भावाला प्राप्त झालेलं जे अहंकार अधिष्ठान चैतन्य, साक्षी चैतन्य, त्याचं पडलेलं प्रतिबिंब, बरोबर ना. कोणत्या प्रतिबिंब कुठं पडलेले? अहंकार वृत्तीमध्ये पडलेले. जर त्या चिदाभासाला प्रतिबिंबाला जर कळेल तर मी फक्त ह्या बुद्धीमुळं किंवा ह्या अहंकारामुळं फक्त विशेष भावाला आलेलं आहे. वास्तविक मी कोणाचा आहे? कुटस्थ चैतन्याचा आहे असं त्याला कळेल तर तो कशाचा अभिमान धारण करील? कुटस्थ चैतन्याचा. आणि त्या ठिकाणी ह्या अहंकारामुळं तो विशेष भावाला आला त्याचाही बात करील, अहंकाराचाही बात करील, स्वतःच्या विशेष भावाला आलो त्याचाही बात करील. आणि यांचा बात केल्यानंतर तो मूळचा कोण आहे? चिद्रूपच आहे, ऐके नाही, असं जर कळेल तर त्याला या ठिकाणी ही हानी किंवा हा बंध, संसार बंधाचं दुःख त्याला भोगावं लागेल का? नाही. म्हणून माऊली म्हणतात नसलेल्या त्या अभिमानाला यांनी काय केलं? चित्त दिलं. चित्त दिलं म्हणजे त्याच्याविषयी त्याने त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी दिली, सत्यत्व बुद्धी धारण केली. आणि त्यामुळं नसत्या छंदे कारण नसताना तो जीव उगीच त्या देहाभिमानालाच प्रधान दिलं. वास्तविक अभिमान हा जर प्रतिती मात्र आहे म्हटलं तर हे दुःख परंपरा येईल का? आहे की नाही? अभिमान सत्य असं समजलं म्हणून त्याला दुःख परंपरा प्राप्त झाली. म्हणून माऊली म्हणतात आपणची आपण या, हा घात कोणी केला बरं? आपणच घात केलेला आहे. घातू की जतू असे आपणची आपण पया, घातू की जतू असे धनंजया, जे चित्त देऊनी नाथिलिया देहाभिमान. इथं चित्त देणं म्हणजे काय? त्याला सत्य समजलं. जर त्याने फक्त हा मिथ्या आहे असं समजलं तर हा देहाभिमान किती नाचला तरी तो माझ्या आत्मस्वरूपापर्यंत येऊ शकत नाही. त्याची सत्ता आहे प्रातिभाषिक, माझी आहे हे पारमार्थिक. समान सत्तेत होतो साधक बाधक व्यवहार. इथं समान सत्ताच नाही, सत्ता भेद आहे. इथं जर याला हे कळलं, आत्मा आत्मयाच्या ठाई देखिजे देहीचा धर्म देई, तर याला नसलेल्या देहाभिमानाला हा काय किंमत देईल आणि तो देहाभिमान त्याचा काय छळ करू शकेल, त्याच्याबरोबर कोणतं छल कपट करू शकेल? अर्थात करू शकणार नाही असं सांगतो. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्
बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. मला वाटतं थांबावंच आता, जास्तच येते ऐकू यायला पण अर्थ नव्हता असेल ना ते. येतं हां 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 पण ते अर्जुनाला हां नाही अर्जुनाने रणांगणात ऐकली पण असं ते एका हीच योजना होती ना, तिचा अनुवाद मी आधीच सांगितला ना. तुमच्या बोलण्यात जी व्यंजना होती ना त्याचा अनुवाद मी सांगितला ना. बंधुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत्. मला वाटतं आता राहूनच द्यावं.